नमस्कार, अश्विनीज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत. आणि आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने मस्त असा चॉकलेट केक बनवणार आहोत. खूप सोपी रेसिपी आहे. आपण सुरुवात करूयात. त्यासाठी इथे सगळ्यात आधी एका बाउलमध्ये आपल्याला 1 कप एवढं कोमट करून घेतलेलं दूध घ्यायचं आणि त्यामध्ये साधारण 1 टेबलस्पून एवढा लिंबाचा रस घालून याला मिक्स करायचं आणि 5 मिनिटासाठी आपल्याला हे असंच बाजूला ठेवायचं आहे. आता तोपर्यंत आपल्याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते घ्यायचे, चाळून घ्यायचे. तर त्यासाठी इथे मी मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये कोको पावडर घालते. यामध्येच आपल्याला बेकिंग पावडर घालायची आहे, बेकिंग सोडा घालायचा आणि चिमूटभर मीठ घालायचे. यासाठी लागणाऱ्या साहित्याची जी लिस्ट आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. आता हे सगळं मी चाळून घेतलेलं आहे. यासाठी जे आपण कोको पावडर वापरतो चांगल्या ब्रँडची वापरायची आणि बेकिंग पावडरसुद्धा चांगल्या ब्रँडची वापरायची, म्हणजे चव चांगली लागते. आता 5 मिनिटं झालेले आहेत. आता यामध्ये आपल्याला साखर घालायची. पिठी साखर घेतलेली आहे. व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि एकाच डायरेक्शनला थोडंसं आपल्याला फेटून घ्यायचे. यातली जी साखर आहे पूर्णपणे दुधामध्ये विरघळायला हवी. आता यामध्ये मी व्हॅनिला इसेन्स घालते आणि पुन्हा एकदा याला मिक्स करून घेते. आता हे छान मिक्स करून घेतले. आपण जे चाळून घेतलेले इन्ग्रेडियंट्स आहेत त्यामध्ये आपल्याला हे दूध घालायचे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करताना या पद्धतीने मिक्स करायचं. ओव्हर मिक्सही करायचं नाही आपल्याला. एकाच डायरेक्शनने त्याला मिक्स करून घ्यायचे. फक्त जे साहित्य आपण घेतलेलं आहे, कप किंवा वाटी काही घ्या तुम्ही, पण सगळं साहित्य व्यवस्थित मोजून घ्यायचे जसे दिलेले आहे तसं. म्हणजे आपला जो केक आहे अगदी बेकरीमध्ये मिळतो तसा केक तयार होतो. छान या पद्धतीचं आपलं बॅटर तयार झालेलं आहे. मी यामध्ये 2 टेबलस्पून एवढं तेल घातलेलं आहे. तेल घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेते. तर बघू शकता इथे आपलं मस्त असं केकचं बॅटर तयार झालेलं आहे. याची जी कन्सिस्टन्सी आहे तर या पद्धतीची हवी. छान रिबनी कन्सिस्टन्सी असेल तर आपला केक खूप छान होतो. आधीच मी इथे केक टिन तयार करून ठेवलेला आहे. कधीही केक जर बनवायचा असेल तर ही तयारी आधीच आपल्याला करून ठेवायची. शिवाय आपल्याला कढईमध्ये बनवायचं असेल तर कढई प्रीहीट करायला ठेवायची. ओव्हनमध्ये बनवायचं असेल तर ओव्हनही प्रीहीट करून घ्यायचं. आता हा केक मी ओव्हनमध्ये बनवून घेते. आता आपला केक बेक होतो तोपर्यंत आपण यासाठी लागणारं चॉकलेट गनाश तयार करणार आहोत. इथे मी फ्रेश क्रीम घेतलेली आहे एका पॅनमध्ये. त्याला गरम करून घ्यायचं आपल्याला. अमूल फ्रेश क्रीम घेतलेली आहे. या पद्धतीने क्रीम व्यवस्थित आपल्याला गरम होऊ द्यायची. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची, खूप मोठी फ्लेम करायची नाही. क्रीम व्यवस्थित गरम झाली की यामध्ये आपल्याला चॉकलेट घालायचे. डार्क चॉकलेट कंपाऊंड घेतलेले बारीक या पद्धतीने त्याला छान कापून घ्यायचं, बारीक तुकडे करून घ्यायचे त्याचे आणि यामध्ये घालून याला मिक्स करायचे. आता गॅस बंद करायचा आपल्याला. चॉकलेट घातल्यानंतर गॅस पुन्हा सुरू करायचा नाही. फ्रेश क्रीम चांगली गरम झाली की यामध्ये चॉकलेट घालून मिक्स करून घ्यायचे. याला व्यवस्थित मिक्स करायचे. गॅसची फ्लेम मी बंदच ठेवलेली आहे, बघू शकता. फक्त याला व्यवस्थित या गरम क्रीममध्ये याला मिक्स करून घ्यायचे. चॉकलेट मस्त असं मेल्ट होतं आणि जेवढं तुम्ही त्याला व्यवस्थित मिक्स कराल तेवढी त्याला शाईन पण खूप छान आहे, मस्त असं त्याला ग्लेज येतो. तर या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून झालं. यामध्ये मी थोडंसं बटर घालते आणि पुन्हा याला मिक्स करते. बटर घातल्यामुळे आपली जी चॉकलेट गनाश आहे तो खूप मस्त होतं. त्याला छान मिक्स करून घेतलं. आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेते. यासाठी जे आपण साहित्य वापरलेलं आहे त्याची लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि हे आता मी फ्रीजमध्ये थोडा वेळ थंड व्हायला ठेवते. आता तोपर्यंत आपला जो केक आहे मस्त बेक झालेला आहे. केक व्यवस्थित बेक झाल्यानंतर आपल्याला त्याला गार करून घ्यायचे आणि गार झाल्यानंतर आपल्याला त्याला डिमोल्ड करायचे. तर बघू शकता आपला जो केक आहे खूप मस्त आणि स्पॉन्जी असा केक तयार झालेला आहे. रंगही खूप छान आलेला आहे. कोको पावडर जर चांगल्या ब्रँडची वापरली तर रंग आणि चव दोन्हीही छान येतं. आता याला आपण असं कट करून घेऊयात. मधून 2 भाग करून घ्यायचे आहेत आपल्याला. आता सगळ्यात आधी आपला जो केकचा एक भाग आहे त्याला आपल्याला शुगर सिरप लावून घ्यायचं आहे. भरपूर लावायचं शुगर सिरप. स्पेशली चॉकलेट केक जर असेल तर त्याला थोडंसं जास्त लागतं शुगर सिरप. या पद्धतीने शुगर सिरप लावून घेतलं की इथे व्हिप क्रीम लावून घेते मी. इथे मी आधीच व्हिप क्रीम बीट करून ठेवलेला आहे. व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे मी ते शूट यामध्ये मी घेतलेलं नाही आहे. त्यामध्ये मी थोडी कोको पावडर देखील घातलेली आहे. तर ऑप्शनल आहे, तुम्ही तशीही क्रीम लावू शकता किंवा या पद्धतीने थोडी यामध्ये कोको पावडरही घालू शकता.
आता त्याचा छान एक लेयर दिला आपण क्रीमचा, की यावरती पुन्हा जो केकचा दुसरा लेयर आहे तो या पद्धतीने ठेवायचा. त्यालाही भरपूर शुगर सिरप लावून घ्यायचं, म्हणजे आपला जो केक आहे मस्त मॉइस्ट होतो. आता वरती याच्या मी क्रीम नाही लावणार, फक्त कडेनं याचं जे क्रम कोटिंग आहे ते करून घेते. आणि आपण जे चॉकलेट गनाश तयार करून घेतलेलं आहे ते थोडंसं फ्रीजमध्ये ठेवलं की या पद्धतीने घट्ट होतं. या कन्सिस्टन्सीचं झालं, थोडंसं घट्ट झालं की आपल्याला ते काढून घ्यायचे फ्रीजमधून आणि मस्त असं केकला सगळ्या बाजूने त्याला व्यवस्थित लावून घ्यायचं. आता इथे मी किटकॅट चॉकलेट घेतलेलं आहे. किटकॅट चॉकलेटने याला गार्निश करते. तर गार्निशिंग तुम्ही तुमच्या चॉईसने करू शकता किंवा तसाही तुम्ही चॉकलेट केक खाऊ शकता. पण बड्डेला बनवायचं असेल किंवा ॲनिव्हर्सरी असेल तर या पद्धतीने नक्की बनवून पहा. घरच्या घरी सोप्या पद्धतीने खूप मस्त आणि खूप टेस्टी असा आपला केक तयार होतो. आणि हाच केक तुम्ही जर विकत आणायला गेला तर खूप महाग मिळतो. तर त्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही बनवू शकता. इथे पाहू शकता केक कट केल्यानंतर एकदम मॉइस्ट चॉकलेट केक तयार झालेला आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट्स नक्की कळवा.